गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळची मस्त अशी देवपूजेने सुरुवात झालेली आहे आणि इकडे आता माझी चालली आहे नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यात म्हटलं काय करावं आणि खूप सारे ऑप्शन असताना सुद्धा आज सुद्धा पोहेच सांगितले आहोंनी. म्हटलं चला मग इकडे आता पोहेची तयारी करत होते मी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे कापून आणि त्यानंतर मग फोडणी देणार होती. पोहे एका बाजूला मी भिजवूनच ठेवले होते आणि आज की नाही पटकन असं आवरून घेणार होते. आणि मला ना जास्त काही टीव्ही बघायला आवडत नाही, पण मोजक्या अशा ज्या फिल्म्स वगैरे असतात ना, ट्रू स्टोरी असलेल्या, ते मला बघायला खूप आवडतं. आणि एक दोन एपिसोड आता मी आहोंसोबत बघितले. तर त्या सिरीजचं नाव आहे मटका किंग. तर ते मला आवडलं थोडंसं. म्हटलं चला बघूया म्हटलं. मग आज पटकन असं आवरून घेणार होते आणि मग ती सिरीज बघणार होते मी त्यांच्यासोबत. त्यामुळे मग आज नॉनव्हेजचाही बेत नव्हता विशेष म्हणजे. म्हटलं चला मग ते बघितलं वगैरे. आणि तोपर्यंत ऑनलाईन सुद्धा काही वस्तू आणायच्या होत्या, म्हणजे डाळी आणायच्या होत्या मला. तर संपूर्णाच्या डाळी मी वापरत असते, त्याच मागवल्या. तर जशा मला लागतात तसं मागून घेत असते मी. आणि बाकी ठिकाणी ना गावरान डाळी वगैरे मिळत नाही, पण या संपूर्णाच्या डाळीना खूप छान टेस्ट असतो आणि गावरान असतात, त्यामुळे मग मी त्याच मागून घेत असते. जास्त क्वांटिटीमध्ये 1-1 किलोच्या पॅकमध्ये मागवते. तर इकडे आता सगळं काढून घेऊया म्हटलं. आणि त्यानंतर मग आज की नाही साधाच असा बेत होता, खूप काही जास्त करायचं नव्हतं. लाईटच जेवण करायचं होतं, कारण नाश्ता पण थोडासा उशिराच झालेला होता, 10 सव्वा 10 पर्यंत. त्यामुळे म्हटलं चला. मग इकडे आता ह्या सगळ्या डाळी वगैरे म्हटलं बाकीच्या नंतर भरून देता येतील डब्यांमध्ये, पण आता मला ना स्वयंपाक पण करायचा होता. तर त्यासाठीच म्हटलं जे लागतं तेवढं आता काढूया फक्त. तर इकडे भरपूर अशा मसूर डाळ, तूर डाळ, त्यानंतर मूग डाळ आणि छिलका असलेली मूग डाळ, मसूर. आणि मी आज की नाही हे पण मागवलं होतं केसर. तर म्हटलं चला आता 2-3 डाळी मिक्स करून आज मी ना फोडणीचं वरण करणार आहे. तर इकडे आता छिलके असलेली मूग डाळ, पिवळी मूग डाळ आणि तूर डाळ, मसूर डाळ असं एकत्र भिजवले सगळे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. आणि मग इकडे आता बाकीची तयारी करणार आहे. तर नेहमीसारखंच आपलं टोमॅटो वगैरे, हिरवी मिरचीची फोडणी देऊन ते वरण तयार करणार होते मी. आणि मिरची थोडी जास्तच घातली, कारण आज ना डाळ भातचाच बेत होता फक्त आमचा, त्यामुळे. पण राजला ना डाळ भात काही जास्त आवडत नाही, म्हणजे त्याला पोळी लागतेच थोडी जरी असली तरी. मग त्याच्यासाठी एक 2-3 पोळ्या करणार होते. तर कोकम वगैरे पण घातलं, फोडणी दिली इकडे. आणि नंतर धुतलेली डाळ आपली घालायची त्यामध्ये. पाणी घातलं आणि आता याच्या 3 शिट्ट्या घेणार आहे. मस्त अशी थोडी घट्टच करायची, खूप जास्त पातळ नाही करायची डाळ. आणि आता त्यासोबत ना म्हटलं पापडचा चुरा पण करूया, उडदाच्या पापडाचा. तर हाताला ना चटके वगैरे लागतात आणि माझी जाळी पण आहे, पण मग थोडासा जाळी काढायचा कंटाळाच केला आज. म्हटलं चला आपल्याला काही जास्त पापड भाजायची नाही, तर 1-2-3च पापड भाजायचे होते. मग ते मी इकडे आता गॅसवरच पकडतेच पकडून, नाहीतर मग चिमटा असला का चिमटाने पकडून आपण भाजून घ्यायची. आणि इकडे पापडचा चुरा पण करून घ्यायचा होता मला. नंतर ही दह्यातली मिरची होती ती थोडीशी फ्राय करून दिली मी त्याच्यासोबत खायला, डाळ भात सोबत. आणि हा पापडचा चुरा. आणि रातसाठी मग 2-3 पोळ्या केल्या होत्या. तर म्हटलं लागली तर आम्हाला पण घेता येईल. मग इकडे आता ताट वगैरे तयार केलं, मस्त लोणचं, मिरची आणि भरपेट असं जेवण केलं. जेवण केल्यानंतर मग काय, संडे असल्यामुळे मस्त असा आराम केला अर्धा 1 तास. आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हटलं चला थोड्या भाज्या आणल्या होत्या, काही कांदे आणले होते आणि ते सगळं धुवून वगैरे ठेवूया म्हटलं. तर सगळं आता इकडे मला काढून घ्यायचं होतं ते. आणि एका बाजूला चहा पण करून घ्यायचा होता, आहोंना चहा लागतो संध्याकाळी. मग ते सगळं आवरलं, भाज्या वगैरे धुवून ठेवल्या. त्यानंतर कपडे काढून आणले आणि भरपूर असे कपडे होते. आहोंचे पण कपडे धुवून ठेवले होते आज मी. आणि तेच मला आता घड्या वगैरे घालून घ्यायचे होते, पण त्याआधी म्हटलं संध्याकाळचं झाडू वगैरे मारून घेऊया म्हटलं. आणि त्यानंतर मग आवरता येईल म्हटलं बाकीचं. संध्याकाळी पण ना खूप उशिरा झाडू नसतो मारायचा, म्हणजे लक्ष्मी यायची वेळ होते, त्यामुळे ना मी इकडे आता लाईट्स यासाठी लावले की प्रकाश यावा म्हणून, नाही तर मी लवकरच मारला होता. 5 वाजता वगैरे मी झाडू मारला होता. तर इकडे आता सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवते. आणि खूप जास्त कपडे होते, त्यामुळे ना इथे खूप पसारा होऊन जातो मग सोफ्यावर, तर ते लागलीच मला कपाटात ठेवायला लागतात. मग इकडे आता सगळे कपड्यांच्या घड्या घातल्या. आणि त्यानंतर मग ज्याचे त्याचे कपडे कपाटात ठेवले. आणि इस्त्रीला द्यायचे कपडे पण बाजूला काढून घ्यायचे होते मला. संध्याकाळी ना खूप छान असं वातावरण झालं होतं आणि पक्ष्यांचा आवाज तर इतका गोड येत होता ना, तुम्ही पण नक्की ऐका आणि आवडेल तुम्हाला. आता इकडे भाजीमध्ये ना वाल वगैरे पण आणला होता मी, तर म्हटलं तो निवडून ठेवून द्यावा म्हटलं. सकाळी म्हणजे करता येईल म्हटलं टिफिनसाठी वगैरे राजला, नाही तर मग आहोंसाठी. तर दीदी तर काही वाल वगैरे खात नाही, तर तेच आता निवडून ठेवत होते. आणि म्हटलं मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी, पण त्याआधी ना थोडंसं हे निवडून वगैरे ठेवून देते, मग निवांत स्वयंपाक करता येईल म्हटलं.
तर इकडे आता ना आहोंचं चाललं होतं की आपण जरा बाहेर जाऊन येऊया. म्हटलं आता जवळजवळ 7 वाजत आलेत आणि आता सांगताय तुम्ही संध्याकाळीच आपण गेलो असतो. पण मग ते म्हटले की नाही आपण जाऊया आणि थोडेसे फ्रुट्स वगैरे आणायचे होते. आणि मग ते मलाही म्हटलं की तूही चल सोबत. म्हटलं माझी सगळी भाजी आवरून झाली, निवडून झाली की मग निघूया म्हटलं, नाहीतर मग आल्यावर मला परत स्वयंपाक झाल्यानंतर निवडत बसावं लागलं असतं. मग हातपाय तोंड धुतले, संध्याकाळची देवपूजा केली आणि त्यानंतर मग स्वतःचं आवरून घेतलं थोडंसं आणि साधं सिंपलच आपलं नेहमीची तयारी केली आणि त्यानंतर मग निघालो आम्ही. तर आम्ही नाही का शॉपवर नेहमी तिकडे फ्रुट्स घेत असतो, म्हणजे जेव्हा आपण जातो तेव्हा. तर छान असतात आणि क्वालिटी पण चांगली असते आणि रेट पण त्यांचे रिजनेबल असतात. तर सगळ्या प्रकारचे फ्रुट्स आपल्याला एकाच दुकानात मिळून जातात. त्यामुळे इकडे तिकडे बघण्याची गरज नसते किंवा मग नेहमीच आपण तिथनं घेतो ना, म्हणून मग जरा चांगलेच निवडून देतात ते. आणि आंबे पण आणायचे होते आम्हाला. तर ह्या सीझनमध्ये की नाही आंबे काही जास्त खाल्लेच नाही आम्ही. म्हटलं चला आता आणू म्हटलं. मग एक आंब्याची पेटी घेतली, टरबूज घेतलं आणि मग निघालो घरी. तर घरी आल्यानंतर परत मला स्वयंपाक होता. मग ते आवरून घेऊया म्हटलं, आधी सगळं काढून घेऊया आणि फ्रुट्स वगैरे सगळे काढून घेतले, धुवून घेतले. आणि याच्यामध्ये ना मी एक हे पण आणलं होतं, नवीन प्रकाराचं एक खजूर आहे. खूप मोठं आहे ते आणि खायला पण खूप जास्त टेस्टी आहे. तर ते ट्राय करूया म्हटलं. तर आता हे सगळे फ्रुट्स वगैरे मला धुवून ठेवायचे होते. आणि आंबे बघा घरभर असा मस्त त्याचा सुवास येत होता. घरभर असा सगळीकडे त्याचा घमघमाट चालला होता आंब्यांचा. आणि म्हटलं चला मस्त खाता येतील आता, 2 दिवसात ते पिकतील व्यवस्थित आणि मग खाता येतील मग. तर इकडे माझ्यासाठी मला ना चिंच खूप जास्त आवडते आणि ही चिंच आणली, अजिबात आंबट नसते ती. आणि हे खजूर आणले, तर खूप मोठी साईज आहे या खजूरची आणि खायलाही खूप टेस्टी असतात. मग ते सगळं आणलं आणि त्यानंतर मग आवरून ठेवलं सगळं, स्वयंपाक केला, जेवण केलं आणि त्यानंतर जाऊन बसले मी निवांत बाल्कनीमध्ये. रात्रीचा व्ह्यू असा काही दिसतो आमच्या बाल्कनी. रात्रीचं छान असं गार वारं सुटलेलं असतं आणि बाल्कनीत थोडा वेळ जरी बसलं ना, 15-20 मिनिटं, तरी खूप छान असं फ्रेश वाटतं. तर चला, आजचा दिवस असा काही गेलेला आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय.